इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी सोलापूर शहर व जिल्हा परिसरात केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध बनावट देशी विदेशी मद्य व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य, हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत 52,19,102 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सागर धोंकर, विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, JN पाटील प्रभारी उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या समवेत 16 जानेवारी 2026 ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री, अवैध हातभट्टी निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण 83 गुन्हे नोंदवण्यात आले असून 84 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 24,075 लिटर रसायन, 1,626 लिटर हातभट्टी दारू, 393 लिटर देशी मद्य, 189 लिटर बनावट देशी मद्य, 17,000 बनावट बुचे, 80 लिटर बियर, 625 लिटर ताडी तसेच 3 चारचाकी वाहन, 7 दुचाकी वाहनांसह एकूण 49,67,102 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या विभागाकडून 25 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत निरीक्षक पंढरपूर विभाग या विभागाने सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे कारवाई करून 346 लिटर बनावट विदेशी मद्य तसेच बनावट बुचे, बनावट लेबले आदींसह एकूण 5,03,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील जोनाविडी घरकुल परिसरात कारवाई करत अवैध परराज्यातील गोवा बनावटीचे 560 लिटर मद्य, एक दुचाकी वाहनासह एकूण 9,20,125 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच निरीक्षक अ विभाग, दुय्यम निरीक्षक अ 3 विभाग यांनी केलेल्या संयुक्तिक कारवाईमध्ये मौजे खवणी तालुका मोहोळ येथे गोवा राज्य निर्मित 225 लिटर विदेशी मद्य जप्त करून एकूण 2,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या, मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण 8 ढाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून 24 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारची धडक कारवाई पुढेही चालूच राहणार असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत. अवैध मद्य निर्मिती आणि वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही चालूच राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800233999 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 द्वारे कार्यालयास माहिती देण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.